नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, ज्याचं नाव आहे विनीत ट्युटोरियल। तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलं? लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं सिलेबस, की मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये MEE थर्ड इयरचा जो सिलेबस आहे आपण डिटेल डिस्कस केला, की आपल्याला टोटल 5 चॅप्टर शिकायचे, त्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स आपल्याला बघायचे हे पण बघितले। मग आजच्या लेक्चरमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो काय करणार आहे, की आपला जो पहिला युनिट आहे ना तो स्टार्ट करणार आहे। त्यामध्ये आपण सिलेबस बघणार आहे पहिले, की कोणकोणते सिलेबस आहे, टॉपिक कोणते, याला MSBT मध्ये वेटेज किती आहे, हे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे। ठीक आहे, तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग युनिट नंबर 1 चं नाव आहे आपलं, बघा मित्रांनो, सेफ्टी मेजर्स अँड प्रिव्हेंशन ऑफ ॲक्सिडेंट। ओके, तर पहिला जो युनिट आहे आपला मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मध्ये सेफ्टी मेजर्स आहे ना। सेफ्टी मेजर्स यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, की काही डेफिनेशन्स बघायचे आहे, इम्पॉर्टंट डेफिनेशन। तर 10 मार्काला हा टॉपिक आहे आपला, 10 मार्क्सचं त्याचं वेटेज आहे। 10 मार्काला आपल्याला MSBT मध्ये 70 पैकी 10 बरं का विद्यार्थी मित्रांनो, 70 पैकी जर तुम्ही बघितलं तर याला 10 वेटेज आहे। आणि तुम्ही जर बघितलं आपला पेपर असतो 102 मार्काचा, तर डेफिनेटली याला 16 किंवा 18 मार्काला हा टॉपिक विचारण्यात येतो। तर सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप हेवी वेटेज आहे या टॉपिकला आणि खूप सिंपल आहे, म्हणजे एक थेरी आहे। तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतलं त्याचं डेफिनेशन ते, तर तुम्हाला इझिली लिहिता येईल अशा पद्धतीचा हा टॉपिक आहे, म्हणजे स्कोरिंग सब्जेक्ट आहे। आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती की विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या क्लास टेस्टलाही ह्या टॉपिकमधून बरेच क्वेश्चन्स येणार है ना। पहिला जी क्लास टेस्ट 1 होणार तुमची, तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचं आहे। तर तुम्ही सिलेबस जर स्टार्ट केला असेल, हा व्हिडिओ तुम्ही बघता याचा अर्थ तुम्ही सिलेबस स्टार्ट केला आहे, तर डेफिनेटली बाळांनो तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि सगळे कन्सेप्ट तुमचे ऑलरेडी क्लिअर होईल है ना। तर खूप एनर्जी ना आणि खूप काय करणार आपण, एक कॉन्फिडंट ना आपण जाऊया पुढे आणि ह्या सगळे कन्सेप्ट शिकून घेऊ। ठीक आहे, मजा येणार आहे तुम्हाला, कारण इंटरेस्टिंग पण आहे आणि खूप महत्त्वाचं पण टॉपिक आहे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून। आता कारण की तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर होणार पुढे फ्युचरमध्ये, तर ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर आपला रोल काय असतो बाळांनो, की सेफ्टी खूप महत्त्वाची आहे। आपले जे पण लोक आपल्या हाताखाली काम करत आहे, टेक्निशियन असेल, वर्कर असेल, तर हे नॉलेज गेन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, की कोणकोणते प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, कोणती काळजी आपण घ्यायला पाहिजे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनवर काम करत असताना, बरोबर आहे मित्रांनो। तर हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या लाईफमध्ये है ना। आणि वेटेज तर MSBTचा आहेच, याला 10 मार्क्स, 10 किंवा 16 पकडा ना, सरळ सरळ 16 विथ ऑप्शन। जर तुम्ही सगळे अटेम्प्ट केले ह्या चॅप्टरचे, हा चॅप्टर जर तुम्ही परफेक्ट केला 1 पॉईंट बाय पॉईंट, तर डेफिनेटली बाळांनो तुम्हाला काय होणार, की विथ ऑप्शन हे अटेम्प्ट करता येणार। ठीक आहे, तर चला मग बाळांनो जास्त वेळ न घालता आपण काय करूया, पहिल्या चॅप्टरचं नाव बघा बाळांनो काय, युनिट नंबर 1, मार्क्सचे 10 आहे, 10 मार्कासाठी हा विचारतो 70 पैकी। बरं, तुम्ही म्हणणार सर विथ ऑप्शन कितीला, विथ ऑप्शन 18 मार्कापर्यंत ही याला वेटेज आहे। ठीक आहे, 16 मार्क्स मिनिमम। ठीक आहे, तर 18 मार्क्स पर्यंत ही एक्झाममध्ये क्वेश्चन्स याच्यावरती येतात आणि खूप सोपे सोपे क्वेश्चन असतात बाळांनो। जसं की तुम्हाला विचारणार की डिफाईन सेफ्टी इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट ऑथॉरिटी है ना, अशा डेफिनेशन विचारणार 2 मार्काला। त्यानंतर एक 4 मार्काचा क्वेश्चन येणार की व्हॉट आर द प्रिकॉशन्स टेकन व्हाईल वर्किंग इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन। इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये काम करत असताना तुम्ही कोणकोणती काळजी घ्यायची आहे, असे क्वेश्चन्स विचारता एक्झाममध्ये। खूप सोपे क्वेश्चन्स असतात बाळांनो विद्यार्थी मित्रांनो है ना। मग काय करायचं, फक्त व्यवस्थित बघायचंय, एक एक टॉपिक आपण डिटेलमध्ये बघणार आहे, एक डेफिनेशन एकदम पाठ करून घेणार तुमच्याकडून मी, रिपीट करून आपण पाठ करणार। फक्त व्हिडिओ वॉच करा, तुम्हाला वेगळा अभ्यास करायची गरज नाही बाळांनो ह्या टॉपिकमध्ये, ना ह्याच्यात फॉर्म्युले ना प्रॉब्लेम्स आहे, काहीच नाही। मग बस फक्त तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचंय की त्या टॉपिकमध्ये काय काय गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे। तर पहिलं तर आपण बघा बाळांनो काय, सेफ्टी मेजर्स अँड प्रिव्हेंशन ऑफ ॲक्सिडेंट। आता सेफ्टी मेजर्स म्हणजे काय, कोणते मापदंड आहे जे आपण स्वीकारायचे जेणेकरून मराठीमध्ये आपण म्हणता येईल की ॲक्सिडेंटचं प्रमाण आपल्याला काही प्रमाणात कमी करता येईल है ना। जिथे ॲक्सिडेंट आपल्याला झिरो नाही करतात बाळांनो, एक गोष्ट लक्षात घ्या है ना। ॲक्सिडेंट तर होणारच है ना, ते आपल्याला ॲडव्हान्समध्ये अँटिसिपेट नाही करता येत ॲक्सिडेंट, तर थोड्याफार प्रमाणात ॲक्सिडेंट होत राहणार। पण जर तुम्ही काळजी घेतली सेफ्टीची, तर जिथं 10 ॲक्सिडेंट व्हायचे तिथे 2च होणार। समजलं नाही समजलं, तर मिनिमाइज करणार तुम्ही थोडेसे चान्सेस। म्हणूनच हा टॉपिक आपल्याला शिकायचा आहे बाळांनो, सेफ्टी मेजर्स अँड प्रिव्हेंशन ऑफ ॲक्सिडेंट है ना। सेफ्टी मेजर्स अँड प्रिव्हेंशन ऑफ ॲक्सिडेंट, तर कोणकोणती काळजी घ्यायची सेफ्टीमध्ये आणि काय करायचं आपल्याला ॲक्सिडेंट प्रिव्हेंट करायचे आहे। चला मग विद्यार्थी मित्रांनो पटापट आपण याचा सिलेबस बघूया की काय काय सिलेबस आहे, टॉपिक कोणकोणते युनिट 1 मध्ये है ना।
तर बघा बानू, जर आपण टॉपिकचा विचार केला तर आपल्या सिलेबसमध्ये बघू शकता तुम्ही की टॉपिक कोणकोणते येतं. हजार्ड पहिला हा डेफिनेशनचा पार्ट आहे. आपण म्हणू शकतो की काही डेफिनेशन्स तुम्हाला एक्झाममध्ये येतात. 2-3 डेफिनेशन महत्त्वाचे आहे, त्या रिपीट त्याच येत राहतात एक्झाममध्ये. जसं की डेफिनेशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर हजार्ड आहे ना, इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट आहे, किंवा मग ॲक्सिडेंटची डेफिनेशन विचारता कधी कधी. फॅक्टरी ॲक्टनुसार ॲक्सिडेंट डिफाईन करा असं MSBT मध्ये क्वेश्चन येतो तुम्हाला, है ना. तर सिम्पल आहे. दुसरी गोष्ट आहे तुमचं सेफ्टीची डेफिनेशन विचारता, खूप रिपीट झाला आहे MSBT मध्ये दरवर्षी हाच क्वेश्चन होतो. डिफाईन सेफ्टी अँड इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट, डिफाईन हजार्ड अँड इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट, अशी जोडी येत राहते तुम्हाला. किंवा मग 4 मार्कला तर 4 डेफिनेशन विचारता, है ना. तर खूप महत्त्वाचं आहे बघा. हा पहिला जो टॉपिक आहे ना आपला, हे याच्यामध्ये तुम्हाला विचारणार डेफिनेशन, है ना. याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशनचा टॉपिक जास्त विचारण्यात येतो की डिफाईन करा म्हणून, है ना विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे की डेफिनेशन सांगायचे आहे की सेफ्टीचे डेफिनेशन काय. मी तुमच्याकडून पाठ करून घेईन बाळांनो, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुमच्याकडून मी 101% पाठ करून घेणार, तुम्हाला कळणार बी नाही. सर आमची तर पाठ झाली डेफिनेशन, है ना. अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार की तुमच्या डोक्यात जाऊन बसणार ती, तुम्ही विसरणारच नाही तिला, है ना. माझी गॅरंटी. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, मित्रांसोबत शेअर करायचा आहे. विनीत ट्युटोरियल ॲपची लिंक सगळ्यांना शेअर करा तुमच्याही मित्रांना, कारण की तुमचं 3rd इयर आहे मित्रांनो, तुमचं 3rd इयर आहे आणि 3rd इयरमध्ये तेच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्यासोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आत्ताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणी आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवला जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आत्ताच जा ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेले आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. तुम्हाला मार्क्स घेणं खूप इम्पॉर्टंट, कारण तुम्हाला पुढे इंजिनिअरिंग करायची आहे ना. तर तुम्हाला 3rd इयरमध्ये खूप चांगले मार्क्स घ्यावे लागणार आहे. मार्क्स चांगले घ्यायचे तर तुम्हाला सगळे कन्सेप्ट आले पाहिजे, है ना. कोणत्याही टॉपिकवर क्वेश्चन येऊ शकतो. तर खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला हे जे ना तुमचे मित्र असेल, मैत्रिणी असेल, त्यांच्यासोबत हे ॲप शेअर करा की इथं खूप जास्त तुम्हाला सोपं करून शिकवण्यात येतं बाळांनो. ॲक्च्युअल कन्सेप्ट एक्झाममध्ये काय येतो, कोणता पार्ट करायचा आहे, शॉर्टमध्ये फोकस कशावर करायचा आहे, आणि खूप अंडरस्टँड करणार तुम्ही. बडे आरामशीर आपण शिकूया, है ना. एकदम स्मूथ फ्लो राहणार, तुम्हालाही नाही कळणार, कधीच बोर नाही होणार तुम्हाला. अशा पद्धतीने आम्ही सगळे विनीत ट्युटोरियलचे क्वालिफाईड टीचर शिकवतो, कारण आम्ही स्वतःही गव्हर्नमेंटची एक्झाम दिली आहे, क्रॅक केलं आहे ना. त्याच्यामुळे बानो की इथं ना सगळे क्वालिफाईड, वेल क्वालिफाईड टीचर्स आहे तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरती. म्हणून सगळ्यांनी काय करायचं बानो, हे जे ॲप आहे ना आपलं विनीत ट्युटोरियल, हे सगळ्यांसोबत शेअर करायचं आहे. ही तुमची जिम्मेदारी आहे, कारण इथं ना आमचं मोटिवेशन वाढणार, आम्ही तुम्हाला अजून चांगले चांगले कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येणार. कळालं विद्यार्थी मित्रांनो. चला मग, तर पहिला टॉपिक तर समजला तुम्हाला की सर डेफिनेशन विचारणार आहे. डेफिनेशन लक्षात राहत नाही बाळांनो, तुम्हाला वाटतंय सोपं आहे, पण मी तुम्हाला ना कीवर्ड सांगणार, हे कीवर्ड त्याच्यात टाकायचे, डेफिनेशन बनवायची. तुम्ही थोडी वर्ड टू वर्ड पाठ करायची गरज नाही, रट्टा मारायची गरज नाही, फक्त समजून घ्या सर हा कीवर्ड आला पाहिजे, खतम. समजलं. चला पुढे बघूया आपण. डू अँड डोंट्स फॉर इलेक्ट्रिकल सुपरवायझर्स. आता सुपरविजन करताना कोणत्या इलेक्ट्रिकलवर तुम्ही ॲज अ ज्युनियर इंजिनियर किंवा ॲज अ असिस्टंट इंजिनियर डिप्लोमा तुम्ही कंप्लीट केला, कंपनीत तुम्ही प्रायव्हेटमध्ये गेले किंवा मग गव्हर्नमेंटमध्ये लागले, तर तुमचं काम काय की जे बी काम चालू आहे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचं किंवा मेंटेनन्स चालू असेल तर तुम्ही सुपरवायझर असता बाळांनो. तुम्ही रिस्पॉन्सिबल आहे सगळा वर्क एक्झिक्युशन करण्यासाठी, है ना. मग तुम्ही म्हणा सर मी रिस्पॉन्सिबल आहे, ठीक आहे, मला ऑथराईज दिले, मला सगळे अधिकार आहे, मग काम करताना कोणती काळजी मी घ्यायला पाहिजे, तर हा आहे बाळांनो डूज. डूज म्हणजे काय करावे, मराठीत जर बघितलं तर काय करावे. आणि डोंट म्हणजे काय, काय करू नये, है ना. काय करायला पाहिजे, आता तुम्हाला कॉलेजमध्ये जाताय तुम्ही, है ना, तर काय सांगता तुम्हाला घरचे, रेग्युलर कॉलेजमध्ये जाणे, म्हणजे हे काय झालं डूज, है ना. हे करावे, रेग्युलर कॉलेजमध्ये जाणे, असाइनमेंट दिले असेल ते सॉल्व्ह करणे, रोजच्या रोज अभ्यास करणे, है ना.
स्वच्छ कपडे घालणे, हे सगळे डूज झाले. आणि डोंट काय मग डोंट काय, अब्सेंट राहू नये है ना, कोणाची प्रॉक्सी मारायची नाही आहे, डुप्लिकेट अटेंडन्स द्यायची नाही कोणाची है ना, भांडण नाही करायचे, मारा WWE नाही करायची कोणासोबत. तर हे डोंट्स झाले. तर सिम्पल तसंच इलेक्ट्रिकलमध्ये काही डूज आहेत आणि काही डोंट्स आहेत, समजलं. तर खूप मजेदार पद्धतीने आपण काय करणार ते सगळे बघणार. 10-15 आपण मस्त बघू. 4-5 पाठ करायचे एक्झामसाठी है ना. सोपे सोपे काय करायचे लक्षात ठेवायचे की सर हे आम्ही पाठ करून घेतो आणि हे मग आम्हाला एक्झाम लिहिता येईल है ना. तर टेन्शन घेऊ नका, एकदम व्यवस्थित आपण हा डू आणि डोंट्स वाला टॉपिक करू. हा जास्त इम्पॉर्टंट आहे बानो, IMP आहे है ना, इम्पॉर्टंट. याच्यावरती दरवर्षी क्वेश्चन्स विचारता. काय विचारता? व्हॉट आर द डूज अँड डोंट्स व्हाईल वर्किंग इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. घुमून फिरून तेच विचारतो मला की इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये काम करत असताना काय करावे काय करू नये. तर याचं काय करायचं बाण, आपल्याला शॉर्ट आन्सर बनवायचं आहे आणि डू वाले हे टॉपिक करणं हे नाही करायचं आहे बाण, बस सिम्पल है ना. तर सिम्पल आपण बघूया पुढे. त्यानंतर हा जो 3 नंबरचा जो टॉपिक आहे ना बाण आपला, तो इलेक्ट्रिकल शॉक्स आहे. तर जेव्हा पण एखाद्या लाईव्ह वायरला म्हणजे ज्याच्यात करंट आहे किंवा व्होल्टेज अवेलेबल आहे त्याला आपण टच केलं लाईव्ह पार्टला, कळत न कळत, नोईंगली अननोईंगली किंवा मग काय हळगर्जीपणामुळे तुमच्या केअरलेसनेसमुळे तुम्हाला हात लागला कशाला, लाईव्ह पार्टला, तर तुमच्या बॉडीतून करंट फ्लो होतो. त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक शॉक म्हणतो आहे ना. जसं की बाण एक तार गेली, तारला धक्का लागला, चुकून लागला किंवा मग न कळत लागला है ना, तर करंट बॉडीमधून फ्लो होतो आणि इलेक्ट्रिक शॉक बसतो तुम्हाला. मग तो शॉक किती तीव्र असणार, किती डेंजर तो शॉक असू शकतो. मग त्याच्यावरतीच काही क्वेश्चन विचारता की कोणकोणते फॅक्टर आहे ज्याने आपल्या जो इलेक्ट्रिक शॉक असतो त्याची तीव्रता म्हणजे सिव्हिरिटी है ना, मराठीत आपण याला म्हणतो तीव्रता. तर सिव्हिरिटी ऑफ शॉक कशावरती डिपेंड आहे, कोणकोणते फॅक्टर आहे. मग त्यामध्ये तो म्हणणार सर व्होल्टेज किती आहे, जितकं जास्त व्होल्टेज असेल तेवढा जास्त धक्का बसणार है ना. तो ना तुम्ही ते गाणं ऐकलं सर ना, 440 का झटका है ना, हे व्होल्टेज जास्त आहे याचा जास्त शॉक लागणार. 230 सिंगल फेजचा व्होल्टेज आहे याचा कमी शॉक लागणार, बरोबर आहे की नाही. मग जास्त व्होल्टेज जास्त शॉक, जास्त करंट जास्त शॉक, हे सगळ्या गोष्टी आपण पुढे बघणार की कोणकोणते फॅक्टर आहे ना ज्याच्यावरती काय की इलेक्ट्रिकल शॉक तुमचा डिपेंड आहे. ते आपण पुढे बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी काही टेन्शन घेऊ नका सध्या, बस सिलेबस बघा फक्त की काय काय है ना. त्यानंतर रेस्क्यूइंग पर्सन फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक. आता एखाद्या पर्सनला शॉक लागला कंपनीमध्ये, नॉर्मली गोष्ट लागणारच. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिकलवरती काम करताय तर मे बी ॲक्सिडेंट होऊ शकतो है ना, नाही झाला पाहिजे पण ठीक आहे, झाल्यावरती काय, तर काय कसं करायचं रेस्क्यू, की तुम्हाला काय काय कृती करायची आहे हे तुम्हाला पहिलं माहीत पाहिजे बा, नाही का आयडिया पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. पहिलं काय करायचं आहे, डॉक्टरला कॉल करायचा आहे ना. त्याच्यानंतर जो लाईव्ह कंडक्टरशी कॉन्टॅक्ट झाला आहे त्या माणसाचा, डायरेक्ट तुम्ही त्याच्या बॉडीला टच न करता इन्सुलेटरच्या रॉडनं वायर बाजूला करायचं आहे, त्या माणसाला बाजूला करायचं आहे ना. जर मोठी लाईन असेल तर सबस्टेशनला कॉल करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये हे आलं की पर्सनला रेस्क्यू करताना कोणकोणत्या गोष्टी करायच्या ते आपण बघणार. त्याचं काही टेन्शन नका घेऊ. जर बाण त्या पर्सनला खूप जोरात शॉक लागलाय तर तो बेशुद्ध होतो. नॉर्मली आपल्या बॉडीतून करंट फ्लो झाला तर आपलं हार्ट काम करणं बंद करतं, मग तो काय होऊन जातो, अनकॉन्शियस होऊन जातो है ना, बेशुद्ध होऊन जातो. बेशुद्ध झाल्यावरती त्याला ना आर्टिफिशियल रिस्पिरेशन द्यायचं आपल्याला. मग त्याचे काही टाईप्स आहेत, कशा पद्धतीनं आर्टिफिशियल रिस्पिरेशन द्यायचं आहे त्याच्या आपण थेरी बघणार. थोडेसे व्हिडिओ पण आपण बघूया डेमोसाठी, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर याचा CPRचे जे टेक्निक्स आहे ते ती कोणकोणत्या टेक्निक आहे है ना, माउथ टू माउथ असेल है ना, बॅकला दिलेलं असणार ते आपण बघूया, काही टेन्शन नाही है ना. तर त्याचं काही ताण घ्यायची गरज नाही तुम्हाला, आपण थेरी कव्हर करू त्याची आणि एखादा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवून देईन प्रॅक्टिकली, म्हणजे तुम्हाला आहे ना कधी काम येणार आहे. असे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट नाही आहे, याच्यावरती क्वेश्चन खूप रिअर आहे. कधीतरी क्वेश्चन येतो एखादा की व्हॉट आर द ॲक्शन्स टेकन व्हाईल रेस्क्यूइंग पर्सन हू गेटिंग इलेक्ट्रिक शॉक. एखादा पर्सन आहे त्याला रेस्क्यू करायचं, तुम्हाला तर कोणत्या स्टेप फॉलो करणार, असा एखादा क्वेश्चन येतो. आर्टिफिशियल रिस्पिरेशन वरती जास्त क्वेश्चन्स तुम्हाला विचारणार नाही, कारण ते क्वेश्चन्स ना येत नाही बा एक्झाममध्ये. पण ठीक आहे, पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये तुम्हाला डेफिनेटली याची गरज पडते CPR देण्याची. हार्ट अटॅक आला असेल कुणाला, हार्ट अटॅक आला आहे, कार्डियाक अरेस्ट आला आहे, तर तुम्ही ऑब्विसली ही CPR टेक्निक शिकून घ्यायची आहे. कधी कोणाचा जीव वाचू शकता बाणं तुम्ही. काही गोष्टी ना बाणं सगळ्याच गोष्टी एक्झाममध्ये लिहायच्या नसतात, काही गोष्टी आपल्याला कामं पण येणार आहे लाईफ टाईम, त्यासाठी पण शिकायच्या असतात. तर हे पण शिकणार आपण, टेन्शन घेऊ नका. ओके, तुम्हाला सर मग एक्झामच्या
पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे का? अजिबात इम्पॉर्टंट नाही आहे. एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन येत नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही, पण तुमच्या लाईफसाठी इम्पॉर्टंट आहे. ओके सर, मग पुढं काय सर? पुढं आम्हाला शिकायचे आर्टिफिशियल रिस्पिरेशन अँड टाईप, जे की याचाच रिलेटेड टॉपिक आहे, तुम्ही तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. त्यानंतर बघा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, थोडंसं मागे जाऊया आपण. एक ओके, हा पॉईंट राहिला नाही 5 नंबरचा. ठीक आहे, तर थोडंसं बघा प्रिकॉशन्स. हाँ ओके, खाली हो थोड़ा सा अपन. हाँ नीचे आ जा, 2 मिनट रुक जा, हमें 5 नंबर का पॉइंट देखने दे. ठीक है, तो सर 5 नंबर के पॉइंट में क्या देखने का है? 5 नंबर के पॉइंट में देखने का है बच्चों लोग अपन को. चलो 5 नंबरच्या पॉईंट मध्ये बघायचं बांध आपल्याला की प्रिकॉशन अगेन्स्ट इलेक्ट्रिकल फायर. मग इलेक्ट्रिकल फायर आता तुम्ही पेपरमध्ये वाचता, न्यूज पेपरमध्ये की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली है ना, बिल्डिंगला आग लागली, हॉटेलला आग लागली है ना. तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की काय काय प्रिकॉशन घ्यायचे. मग तुम्हाला सर काय प्रिकॉशन घ्या की आग नाही लागली पाहिजे ड्यू टू इलेक्ट्रिकल रिझन्स, इलेक्ट्रिकल कारणामुळे. आता तुम्ही बघा आपल्याच नावावर पावत्या फाडता सगळे लोक. आता काय आहे का नाही, वेगळ्याही कारणानं आग लागली तर काय सांगता, आपल्याच नावाने बोलता की इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट झाला त्याच्यामुळे आग लागली. कुठे काही झालं तर आपल्याच नावाने बोलता सगळे लोक है ना. तर सिंपल आहे की काय काळजी घ्यायला पाहिजे की इलेक्ट्रिकल रिझन, आणि ह्याच्यात फॅक्ट पण आहे तसं 90% जे आग लागते ना ते इलेक्ट्रिकल मोस्ट लागते. शॉर्ट सर्किट होतं आणि आग लागते, म्हणून हे नॉर्मल रिझन तर हेच आहे. मग काय काय गोष्टी करायला पाहिजे की जो वायर आहे तो चांगल्या क्वालिटीचा घ्यायला पाहिजे है ना. त्यानंतर काय करायला पाहिजे, जिथून वायर गेलाय त्याच्या खाली कचरा नको आहे. केबल ट्रे पाहिजे, केबल ट्रेला छोटी छोटी छिद्र पाहिजे जेणेकरून वायरला हवा लागली पाहिजे, वायर गरम नाही झाला पाहिजे आपला. व्हेंटिलेशन पाहिजे प्रॉपर, ओव्हरलोड नको आहे. वायरची कॅपॅसिटी 10 एम्पियरची आहे, तुम्ही त्याच्यातून 15 एम्पियर करंट फ्लो केलं जळणारच आहे ना तो. मग ओव्हरलोड अवॉइड करा, चांगल्या क्वालिटीचा वायर वापरा, जे पण स्टँडर्ड आहे त्या गोष्टी करा. मग यानं काय करणार की इलेक्ट्रिकल फायर तुम्ही टाळू शकता. बरोबर मित्रांनो, इलेक्ट्रिकल फायर जर तुम्हाला टाळायचं आहे तर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागेल. काय करावं लागेल, चांगला रेटिंगचा फ्यूज घेणं. चांगला रेटिंगचा म्हणजे करेक्ट रेटिंगचा. जसं तुमच्या घरात लोड आहे 15 एम्पियर तर ठीक आहे, फ्यूज त्याच्यापेक्षा मोठा घ्या है ना, त्याच रेटिंगचा घेऊन टाकायचा की जेणेकरून तो नॉर्मली ऑपरेट होणार फॉल्ट करंटला. तर प्रॉपर रेटिंगचा तुम्हाला फ्यूज, प्रॉपर रेटिंगचे प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस, प्रॉपर रेटिंगचा तुम्हाला वायर घ्यावा लागेल है ना. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहे जर तुम्हाला अवॉइड करायचं इलेक्ट्रिकल फायर ड्यू टू इलेक्ट्रिकल रिझन्स, आग लागणं. ठीक आहे, चला आता नेक्स्ट बघूया. आता तू म्हणाल सर अजून काय सिलेबस आहे, तर मान आपला जो पुढचा सिलेबस आहे ना, 2 सेफ्टी महत्त्वाच्या बघा इकडं. एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो तुम्ही. एक आहे आपली फायर सेफ्टी, आग लागती इलेक्ट्रिकल रिझन्समुळं, तर आग लागल्याच्या नंतर काय काय करायचं ते आपल्याला शिकायचं आहे. दुसरी गोष्ट आहे इलेक्ट्रिकल शॉक है ना. मग एक काय आला इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंटमुळं त्या गोष्टी आपल्याला कोणकोणत्या काळजी घ्यायची, इलेक्ट्रिकल शॉक लागू नये म्हणून त्याच्यामध्ये आर्थिंग करायची आपल्याला, ते पुढे बघणारच आहे आपण. नंतर शॉर्ट सर्किट झाल्यावर जे आग लागली तर आग लागली तर मग ते आग कशी विझवायची, एक्सटिंग्विशर कोणकोणते वापरायचे, टाइप्स ऑफ एक्सटिंग्विशर है ना, हे सगळे आपल्याला बघायचं. टाइप्स ऑफ फायर एक्सटिंग्विशर हे बघा, तुम्ही ना मेडिकलमध्ये गेले है ना, म्हणजे हॉस्पिटलमध्ये, मेडिकल नाही, हॉस्पिटलमध्ये गेले किंवा मग बँकमध्ये गेले ना, तुम्हाला एक सिलेंडर दिसतं बघा असं है ना, असं सिलेंडर दिसणार तुम्हाला, असं असतं ते है ना, आणि त्याला असा होज असतं बघा. ठीक आहे, आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं ए. ओके, ठीक आहे, क्या होगा इसको, लॉक झाला काय, ठीक आहे, थोडंसं तू इकडे जा. ठीक आहे, हां ते सिलेंडर तुम्हाला दिसणार बानो. ठीक आहे, ते सिलेंडर काय असतं, एक्सटिंग्विशर असतं, फायर एक्सटिंग्विशर. ते काय झालं, आग लागलं ना ते आग विझवण्यासाठी असतं, तुम्ही बघितलं असेल बघा. तर हे एक्सटिंग्विशर असतं. बेसिकली याच्यामध्ये काय असतं की एजंट असतं. एजंट म्हणजे काय, कूलिंग एजंट. त्याच्यामध्ये काय असतं की एक तर पावडर असतं किंवा वॉटर असतं, पाणी, किंवा मग ना कार्बन डायऑक्साईड. छोट्या सिलेंडरमध्ये नॉर्मली वॉटर नसतं. वॉटर ना मोठ्या हॉस्पिटलमध्ये तो लाल कलरचा पाईप असतो बघा, त्याला नोझल असतं, ते फवारा मारतं. जर मोठ्या हॉस्पिटलमध्ये आग लागली तर तिथे काय होतं की ऑटोमॅटिकली सेन्सर असतात, ते सेन्सर ऑपरेट होऊन
सगळ्या हॉस्पिटलमध्ये आग वीज होता. आणि जर छोटंसाला असलं ते फायर एक्सटिंग्विशर आहे, कार्बन डायऑक्साईडचं असतं किंवा मग पावडर पण असते. याच्यामध्ये आपण पुढे बघणार डिटेलमध्ये की कोणकोणत्या टाईपचे एक्सटिंग्विशर असतात है ना, ते कसे काम करतात, त्यांचं काय रूल आहे. तर हा जो 6 नंबरचा पॉईंट आहे ना बाण आपला सिलेबसमध्ये, तो आहे टाईप्स ऑफ फायर एक्सटिंग्विशर. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा एक पास हा रूल आहे. तर पास रूल काय पुढे आपण बघणारच आहे. पी फॉर पुल द सेफ्टी पिन, एम पकडायचं आहे, स्क्वीज करायचं आहे आणि स्वाईप करायचं आहे. पुढे आपण बघूया की याचा पासचा अर्थ काय असतो. आता सध्या काही बघायचं नाही, आपल्याला फक्त सिलेबस डिस्कस करायचं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं की अर्थिंगचा ऑब्जेक्टिव्ह काय, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अर्थिंग है ना. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्याचा पर्पज काय, समजलं की अर्थिंग कशासाठी करायची. तर इलेक्ट्रिकल शॉक लागू नये म्हणून आपण अर्थ करतो, ते आपण पुढे बघणारच की अर्थिंग कशासाठी करायची, काय करायचे है ना. त्याच्यानंतर हा रूल आहे काही अर्थिंग कशी असली पाहिजे, तर आई रूल म्हणतो आपण त्याला. तर आई रूलमध्ये काय सांगितलं, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 1956. याच्यामध्ये सांगितलंय की कशा पद्धतीने अर्थिंग करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला शॉक लागू नये है ना. तर अर्थिंग काय बेसिकली आपल्याला शॉक करंट लागू नये म्हणून आपण अर्थिंग करतो. ठीक आहे, पुढे बघणार आपण की कशा पद्धतीनं करंट आपल्याला लागत नाही जर अर्थिंग केलेली असली प्रॉपर, तर ते आपण पुढे बघणार आहे, टेन्शन घेऊ नका सध्या. त्यानंतर बघा प्रोटेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अगेन्स्ट इलेक्ट्रिक शॉक. तर प्रोटेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट म्हणजे आपली जे ट्रान्सफॉर्मर आहे, मोठे मोठे मोटर्स आहे, त्याच्यामध्ये फॉल्ट करंट खूप हेवी फ्लो होतो. मग तो फॉल्ट करंट हेवी जर फ्लो झाला तर तो काय होतो, जो डिव्हाइस असतो त्याच्यामध्ये आग लागते. जसं ट्रान्सफॉर्मरमध्ये आग लागते, मोटरची वायंडिंग जळून जाते. तर जो बी फॉल्ट करंट आहे त्या फॉल्ट करंटला अर्थमध्ये आपण सोडतो, त्याला ग्राउंडिंग आपण म्हणतो. तर ग्राउंडमध्ये तो करंट सोडायचा आपल्याला, जेणेकरून आपला जो इक्विपमेंट असेल त्याचं प्रोटेक्शन होणार. म्हणजे माणसाचं प्रोटेक्शन होतंच अर्थिंग ना, पण काय होतं की इक्विपमेंटचं पण प्रोटेक्शन होतं. तर जे पण फॉल्ट लागणार त्या फॉल्टच्या प्रोटेक्शनसाठी आपण ग्राउंडिंग करणार. तर याचं पण आपण बघूया हा 8 नंबरचा पॉईंट की प्रोटेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अगेन्स्ट इलेक्ट्रिक शॉक. इलेक्ट्रिकल शॉक पासून आपल्याला काय करायचंय, प्रोटेक्शन करायचंय. याच्यामध्ये क्लास याचा अर्थ असा असतो की काही इलेक्ट्रॉनिक्सचे पण कॉम्पोनंट असतात छोटे छोटे. तर त्याच्यावरून जर करंट फ्लो झाला तर ते काय होतं माना, ते इलेक्ट्रिकलचे जे इलेक्ट्रॉनिक्सचे कॉम्पोनंट असतात खूप नाजूक असतात ते छोटे छोटे, तर ते पण डॅमेज होतात. तर त्यांच्याही प्रोटेक्शनसाठी अर्थिंग खूप गरजेची असते. त्यांच्या बॉडीमधून जर करंट फ्लो झालं, छोटंसं जरी करंट फ्लो झालं, ते सेन्सिटिव्ह असल्यामुळे काय होतं की सडनली बर्न होऊन जातात आणि डॅमेज पण होता, समजलं. तर त्याचं पण प्रोटेक्शन कसं करायचं आहे, छोट्या छोट्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंटला अर्थिंग प्रोव्हाइड करून, ते पण आपल्याला ह्या पॉईंटमध्ये शिकायचं आहे. ओके मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला सर 9 नंबरचा पॉईंट काय हो सर, 9 नंबरचा पॉईंट काय, 9 नंबरचा पॉईंट पहा ना तुमचा, फेलियर ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ड्यू टू इंटरनल एक्सटर्नल. तर कोणकोणते कॉजेस आहे जर इक्विपमेंट फेल्युअर्सचे, की कोणत्या कारणांमुळे जे इक्विपमेंट आपलं ते फेल होता, हे आपल्याला शिकायचं बानू. ओके, मग तुम्हाला सर काय कारण आहे, तर आपण बघूया. काही इंटरनल कारण असणार. इंटरनल म्हणजे आता एक मशीन आहे, मोटर आहे मोठी है ना, मोटर आहे मोठी, याच्यामध्ये इंटरनल कारण, याच्यामध्ये वाइंडिंग शॉर्ट सर्किट झाली, ओपन सर्किट झाली, ते काही कारण असू शकता. बाहेरून एक्सटर्नल फॉल्ट आला, बाजूच्या इंडस्ट्रीमध्ये फॉल्ट झाला, तो आपल्या इंडस्ट्रीमध्ये आला, तो एक्सटर्नल फॉल्ट झाला. मग 2 फॉल्ट असतात, एक इंटरनल एक एक्सटर्नल. बाहेरून आलेले फॉल्ट आणि मध्ये आतल्या आत इंटरनल झालेले फॉल्ट. तर हे आपण दोन्ही बघूया बानो है ना, दोन्ही बघूया, इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनलमध्ये कोणकोणते टाईप्स. आता तुम्हाला याच्यावर क्वेश्चन काय येतो, क्वेश्चन एकदम सिंपल. क्वेश्चन काय येतो बानो याच्यामध्ये, याच्यात येतो की कोणकोणते कारण आहे, इंटरनल कारण कोणते आणि एक्सटर्नल कारण कोणते, ते शोधू आपण. इंटरनल कोणते असणार, इंटरनल वाइंडिंग शॉर्ट सर्किट, इन्सुलेशन फेल झालं है ना, अशा पद्धतीने ओव्हर हिटिंग, ठीक आहे, काही बेरिंग विरिंग तुटली आहे ना, तर मेकॅनिकल डॅमेज झालं बेरिंगला, तर हे पण इंटरनल कारण होणार. एक्सटर्नल काय असणार की बाहेरून शॉर्ट सर्किट फॉल्ट झाला आहे, इनप्रॉपर अर्थिंग आहे. या सगळ्या गोष्टी आपण बघूया पुढे कोणकोणते एक्सटर्नल आणि इंटरनल कॉजेस असतात. खूप सिंपल सिलेबस आहे आपला पहिल्या टॉपिकमध्ये तरी. त्याच्यानंतर हे के BIS ही एक संस्था आहे बानू, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड है ना, त्याची एक संस्था आहे आपली, जी की टेस्ट कोणकोणत्या करायच्या इलेक्ट्रिकल इक्विपमेंटवरती सांगते. ती सांगते की इक्विपमेंट सेफ ऑपरेशन कसं होणार त्याचं. जर इक्विपमेंट तुम्हाला सेफ ऑपरेट करायचं आहे तर काही टेस्ट परफॉर्म करायला लागणार है ना, तेव्हाच कळेल आपल्याला की ह्या इक्विपमेंटची हेल्थ चांगली का नाही. जसं तुम्ही आजारी पडले तर डॉक्टरकडे जाता ना, मग डॉक्टर काय करतं, काही टेस्ट करतो, मग त्याला कळतं की तुम्हाला काय नेमका आजार झाला आहे ना. तर तेच तसंच मशीनचं पण असतं. मशीनचं काय असतं की मशीनमध्ये काही टेस्टिंग असतं,
रुटीन टेस्ट असतात. त्या टेस्टमध्ये आपल्याला कळतं की मशीनला काय झालं, ताप आलाय, काय झालं, ताप नसते, ओव्हरहीट होतो मशीन, है ना. तर मोटरमध्ये आपण बघणार की टेस्ट करून की टेस्टिंग कोणकोणत्या असतात, काय असतं, त्याचे टाईप काय असतात, म्हणजे डिटेलमध्ये दुसऱ्या चॅप्टरमध्ये बघणार. फक्त त्याच्यात इंट्रोडक्शन आपण करणार की ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचा रोल काय असतो वगैरे वगैरे. समजलं बानू? ओके. तर अशा पद्धतीने आपण काय केलं की बानू आपला सिलेबस डिस्कस केलाय. ठीक आहे बानू. तर पहिला सिलेबस आपण डिस्कस केलाय. तुम्हाला काय समजलं बानू याच्यावरून की सिंपल आहे. काय काय बघायचं आपल्याला? सिंपल. पहिला जो चॅप्टर आहे आपला युनिट नंबर 1 त्याला 10 मार्क आहे 70 पैकी. दुसरा पॉईंट आपण बघितला की हा 18 मार्कापर्यंत येतो विथ ऑप्शन. म्हणजे तुम्ही जर हा टॉपिक व्यवस्थित केला तर 18 मार्कापर्यंत पेपर तुमचा आरामशीर अटेम्प्ट होणार. समजलं नाही समजलं? ओके. दुसरं आपण त्याचं नाव बघितलं काय? सेफ्टी मेजर्स. सेफ्टी मेजर्स अँड प्रिव्हेन्शन ऑफ ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट होऊ नये यासाठी काय तुम्हाला काळजी घ्यायची आहे, प्रिव्हेंट करायचं ऍक्सिडेंटला. प्रिव्हेंट करणं म्हणजे होऊ न देणं किंवा त्याची संख्या कमी करणं ना. जर ऍक्सिडेंट होत असेल तर त्याची मिनिमम करणं, त्याची संख्या 0 तर नाही करू शकत बाण आपण, ते पण मी सांगितलं तुम्हाला. त्यानंतर आपण सिलेबस बघितला विद्यार्थी मित्रांनो. सिलेबस मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, इथं लक्षात येईल बाण तुमच्या सिलेबसचा. जर तुम्ही बघितला तर सिलेबस आणि टॉपिक युनिट 1चा त्यामध्ये आपल्याला बघायचं की हजार्ड है ना. हजार्ड काय, त्यानंतर हे डेफिनेशनचा भाग आहे. डेफिनेशन विचारण्यात येतं तुम्हाला. ठीक आहे बाण. तर डेफिनेशन विचारता की कोणकोणते हजार्ड आहे, काय कशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे बाण. तर सिंपल आहे. ओके. हजार्ड. त्यानंतर डू अँड डोंट्स फॉर इलेक्ट्रिकल सुपरविजन. काय करायचं काय नाही करायचं तुम्हाला जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिकल सुपरविजन करणार. तर हे आपण महत्त्वाचा पॉईंट आहे पाहणं. डू अँड डोंट्स फॉर इलेक्ट्रिकल सुपरवायझर्स. आपण इलेक्ट्रिकल सुपरवायझर स्वतः असणार तर आपण काय गोष्टी करायच्या आणि काय गोष्टी टाळायच्या हे आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. खूप सोपा टॉपिक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल शॉक आहे. जर करंट बॉडीमधून फ्लो झाला आपल्या तर कोणकोणते असे फॅक्टर आहे की ज्याच्यावरती तीव्रता, त्या करंटची तीव्रता डिपेंड असणार. सिव्हिअरिटी, सिव्हिअर शॉक लागणार. तेच व्होल्टेज जास्त असला जास्त सिव्हिअर, करंट जास्त आहे, टाइम किती अमाऊंटमध्ये करंट फ्लो झाला आहे ना. जर जास्त वेळ शॉक लागला असेल तर ते पण डेंजरस असणार. ते सगळ्या गोष्टी आपण बघणार की कोणकोणते फॅक्टर आहे, ACDC टाईप ऑफ करंट कोणता आहे, त्याच्यानुसार पण आपल्याला कळणार की बाणू की शॉक किती डेंजर असू शकतो. ठीक. त्यानंतर हार्ट सायकल असते. हे सगळे फॅक्टर आपण पुढे बघणार, काही टेन्शन घेऊ नका. पुढे बघा आता 1.4 मध्ये आर्टिफिशियल रिस्पिरेशन, त्याचे टाईप कोणकोणते आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल शॉक लागला असेल पर्सनना तर रेस्क्यू करताना कोणकोणती काळजी घ्यायची, कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या, पहिला काय करायचं, दुसरं काय करायचं, तिसरं काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्रिकॉशन्स अगेन्स्ट इलेक्ट्रिक फायर. इलेक्ट्रिक फायर आग लागू नये म्हणून काय करायचं तुम्हाला, ओव्हरलोड अवॉइड करायचा आहे, प्रॉपर साईजचा फ्यूज लावायचा आहे, प्रॉपर साईजचे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस लावायचे, वायर चांगल्या क्वालिटीचं वापरायचं आहे, जेवढा लोड आहे तेवढा जाड वायर वापरायचा आहे. ठीक आहे. लोड कमी बारीक वायर वापरा. आता लोड खूप जास्त आहे, बारीक वायर वापरला जळणार असतो. म्हणून इलेक्ट्रिकल फायर लागू नये म्हणून काय काय काळजी घ्यायची हे आपल्याला याच्यात बघायचं आहे. 7वा पॉईंट बाणू आपलं बघा. 7वा पॉईंट जर तुम्ही बघितला बाणू तर सिंपल आहे. सिलेबसमध्ये टाइप्स ऑफ फायर एक्सटिंग्विशर, कोणकोणत्या फायर एक्सटिंग्विशर असतात है ना, ते क्लास ऑफ फायरनुसार असणार. पुढे आपण बघूया की कोणकोणत्या क्लासचे फायर असतात. त्या फायरनुसार आपण त्याचे एक्सटिंग्विशर वापरणार. त्याला विझवण्यासाठी आपण ते सिलेंडर वापरणार. त्यामध्ये ABCD लिहिलेलं असतं, ते क्लासनुसार असतं. तर ते वापरायचं कसं, त्यासाठी एक रूल आहे पास, तो आपण बघूया पास काय असतो पुढे. त्यानंतर आहे अर्थिंग. अर्थिंग कशासाठी वापरायची, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय, तर तेच माणसाला शॉक लागू नये, मशीन आपला खराब होणे, जळू नये, बर्न होणे म्हणून पण अर्थिंग करतो आपण, वीज पडू नये म्हणून अर्थिंग करतो. तर भरपूर सारे अर्थिंगचे काय बाण पर्पज आहे. तर तेच आपण पुढे बघणार की अर्थिंगचे पर्पज काय विद्यार्थी मित्रांनो, ते पण आपण बघणार. ठीक आहे. प्रोटेक्शन ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अगेन्स्ट शॉक. मी सांगितलं तुम्हाला इलेक्ट्रॉनिकचे काही छोटे छोटे इक्विपमेंट आहे त्यांना पण प्रोटेक्ट करायचं आपल्याला. मोठा इक्विपमेंट आहे, फॉल्ट करंट खूप हेवी असतो, तर तो करंट कसा ग्राउंड करायचा आपल्याला ते पण आपण बघूया. आणि त्यानंतर आहे फॉल्ट जे होता मशीनमध्ये, त्यामध्ये काही इंटरनल फॉल्ट आहे म्हणजे मशीनच्या मधले, आणि बाहेरून आहे एक्सटर्नल फॉल्ट आहे, मशीनच्या बाहेरून आलेले फॉल्ट आहे. मग ह्याच्यात आपण काय करणार बाण बघणार की कॉजेस ऑफ फेल्युअर ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. इलेक्ट्रिकल इक्विपमेंट फेल होते त्याचे कारण कोणकोणते, इंटरनल कारण आणि एक्सटर्नल कारण, हे आपण 9व्या पॉईंटमध्ये बघणार. त्यानंतर 10व्या नंबरचा पॉईंट आहे की रोल ऑफ BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, यांचा रोल काय असतो.
ते पण आपण बघणार आहे बानो. हा आपला सिलेबस आहे आणि पहिल्याच लेक्चरमध्ये आपण सिलेबस डिटेलमध्ये डिस्कस केला. ह्याचं कारण आहे तुम्हाला आयडिया पाहिजे बानो ना, माइंडमध्ये क्लॅरिटी पाहिजे की आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे, काय आपला कोर्सचा आउटकम पाहिजे, काय गोष्टी आपल्याला शिकायच्या आणि का शिकायच्या आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही सगळे लेक्चर बघणार. आय होप तुम्हाला सगळा सिलेबस समजला असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बानो ॲक्च्युअल सिलेबस स्टार्ट करूया आपला. आपण सगळे आयडिया आली 1.1 चालू करू आपण. पहिला टॉपिक मला पहिला पॉईंट तो की डेफिनेशन आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्या डेफिनेशन बघूया. काही नाही 5-6 डेफिनेशन आहे त्या इम्पॉर्टंट आहे. त्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूया बानो. थँक्यू व्हेरी मच. आणि बानो काय करायचं तुम्हाला रिवाईज करत राहायचं. जितका सिलेबस पुढे शिकणार आहे ना तेवढं त्याला रिवाईज करत राहा. ठीक आहे. आणि नोट्स पण रेफर करत राहा. सगळे टॉपिक तुमचे एकदम ॲक्युरेट कव्हर झाले पाहिजे. आणि विनीत ट्युटोरियलचे ॲप सगळ्यांसोबत शेअर करा. सगळ्यांना आपल्या क्लासबद्दल सांगा. ओके. तुम्ही स्वतः बघा, पहिला पूर्ण टॉपिक कव्हर करा. तुम्हाला आवडलं लेक्चर, तुम्हाला परत आठवतंय का काय शिकवलंय, कन्सेप्ट क्लिअर होत आहे का, तरच बानो तुम्ही काय करा तुमच्या मित्रांनाही रेफर करा. हा ठीक आहे. कारण की तुम्ही जर एक कोणत्याही मित्रांना तुम्ही हे ॲप रेफर केलं आणि त्याने क्लास घेतला बानो, त्याचा विषय निघाला, त्याला चांगले मार्क्स मिळाले, डेफिनेटली थोडंफार पुण्य तुम्हालाही मिळेल है ना. तर पुण्य कमवा. युनिट ट्युटोरियल आपल्या ॲपला सर्वांसोबत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच बानो. बाकी पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी. बाय बाय. टेक केअर.